महाराष्ट्रातील ज्या माझ्या माता भगिनी आहेत या सर्व माता भगिनींना विघ्नहर्ता गणेशाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। विघ्नहर्ता गणेशा, गणपती, गौराई हे सण आता अगदी काही दिवसावरच येऊन ठेपलेले आहेत। म्हणून भारतातील समस्त महिलाही आपल्या या गणपतीच्या आगमनासाठी आणि गौरी गणपतीच्या तयारीसाठी लागलेली असते। यामध्येच आपल्या प्रत्येक महिलाची जी महिनेवारी मासिक धर्म म्हणजेच पिरियड चालू असतात आणि काही महिलांच्या तारखेवाईज जे पिरियड असतात ते पिरियड गौरी आणि गणपतीच्या आतमध्ये येतात। म्हणून बऱ्याच महिला डॉक्टरना न विचारता गोळ्या घेत असतात। म्हणून मी जी माता भगिनींना माझी विनंती आहे की कुठल्याही महिलांनी डॉक्टरांना न विचारता जी आपला मासिक धर्म आहे, पिरियड आहे, त्याची तारीख वाढवण्याच्या गोळ्या घेऊ नये। कारण ज्या एका तरुणीनं डॉक्टरांना न विचारता गोळी घेतली ती 18 वर्षाची तरुणी होती। तिचा ही मासिक धर्म तारीख पुढे ढकलण्यासाठी गोळी घेतल्यामुळे या मुलीचा मृत्यू झालेला आहे। मासिक धर्म हा महिलांसाठी नैसर्गिक देण आहे, त्याच्यासाठी आपण काहीही करू शकत नाही। आणि समजा जर आपण काही गौरी गणपती उत्सव येणार आहे तारीख पुढे ढकलण्यासाठी जर गोळी घेतली तर ती एक गोळी तुमच्या जीवावर सुद्धा बेतू शकते, याची शक्यता नाकारता येत नाही। ते नैसर्गिक काम आहे, त्या नैसर्गिक कामाला त्याच्या तारखेप्रमाणे आणि वेळेप्रमाणे चालू द्या। कुठलाही गणपती किंवा कुठलीही गौराई अशी म्हटलेली नाही की जर महिलांचे पिरियड चालू असतील तर तुम्ही माझा सण उत्सव साजरा करू नका किंवा तुमचे पिरियड चालू असतील तर मला स्पर्श करू नका, असा कुठलाही देवतामध्ये किंवा कुठल्याही ग्रंथामध्ये लिहिलेलं नाही। फक्त पिरियडच्या दरम्यान महिला ही अशक्तपणा झालेली असते, तिला थोडेफार कंबरचे पोटचे आजार असतात, म्हणून तिला 3 ते 4 दिवस आराम करायचा असतो। म्हणून तिला थोडंसं आराम करण्यासाठी बाजूला बसण्यासाठी सांगण्यात येतं, हे सत्य कारण आहे। पण बऱ्याच ठिकाणी आता महिलांना देवांताच्या जवळ जाऊ दिलं जात नाही, म्हणून महिला गोळीचं प्रशान करतात। किंबहुना एका गोळीमुळे बाईचा जीव जाऊ शकतो आणि असाच मुलीचा सुद्धा 18 वर्षाच्या ही गोळी घेऊन मृत्यू झालेला आहे। म्हणून माझ्या भारतीय समस्त महिलांना विनंती आहे की नैसर्गिक रित्या जे तुमचे पिरियड आहेत त्याची तारीख पुढेच ढकलण्यासाठी कुठलीही गोळी घेऊन आपल्या जीवितहानी करून घेऊ नका, अशी माझ्या सर्व माता भगिनींना विनंती आहे। पुन्हा एकदा गौरी गणपती आणि गणेश उत्सवाच्या समस्त महिलांना आणि नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। महिला सतर्क राहा, काळजी घ्या, सावधान राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।